तोच ट्विस्ट ह्या गाण्यात सुद्धा किंबहुना त्यापेक्षा भारी ट्विस्ट या गाण्यात सुद्धा असणार आहे. सो आतापर्यंत जी गाणी आणलेली आहे त्यासाठी एकदा जोरदार काय झालं पाहिजे मस्त म्युझिकसाठी. आणि इथे अप्सरा बघायला जमलेले म्हणजे पुरुषांचं तुम्ही समजू शकतोय, पण महिला सुद्धा इथे अप्सरेला बघण्यासाठी आलेल्या आहे. सो एकदा स्वतःसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे. इतका सगळा ट्रॅफिकचा सगळ्या संकटांचा महापूर आल्यानंतर आपण इथे पोहोचलेलो आहे. वेळात वेळ काढून आज धकाधकीच्या जीवनात आपल्याकडे वेळ नसतो आणि एका गाण्यासाठी एका क्रिएशनसाठी प्रेम देण्यासाठी तुम्ही सगळे इथे जमा झालेत आणि त्यासाठीच तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. सगळ्या आप्तस्वकीयांचं, आलेल्या सगळ्या पत्रकार मंडळींचं, कलाकारांचं, सगळ्या मानक पाहुण्यांचं इथे मटकर म्युझिक यांच्यातर्फे सहर्ष स्वागत असणारच. अप्सराला कोणी फॉलो केले तर अप्सराला कशी किंमत मिळणार ना. मुकुल पाटे या गाण्यातला लीड आपल्या सोबत आहे इथे, त्यांना बोलू इच्छितो. आणि मग त्यानंतर तर ज्यांच्यामुळे हे संपूर्ण सगळं जमून आलेलं आहे ते म्हणजे दोघंही मटकर बंधू महेश मटकर आणि मिथुन मटकर यांना सुद्धा मी स्टेजवर बोलू इच्छितो. एक छोटे खाणी इथे आलेल्या पाहुण्यांचा आपण स्वागत समारंभ करणार आहोत. सगळ्यात आधी सर प्लीज इथे या. सगळ्यात आधी मुकुल यांचा सत्कार करतील महेश सर, इकडे स्वागत करतील. दोन्ही कलाकारांसाठी इथे आपल्या सोबत बरेच पाहुणे सुद्धा आहेत, प्रमुख पाहुणे सुद्धा आहेत. सगळ्यात आधी मी स्टेजवर बोलू इच्छितो विश्वजित जाधव सरांना, जे मनसे सिने विंगचे सत्कार करावा. तर खूप आभार, थँक्यू सो मच. पुढे मी बोलवू इच्छितो रशीद, जोरदार टाळ्या सुद्धा आहे तिथे. फीचर होत कसं वाटतंय? खूप छान वाटते. या रील मध्ये तर भरपूर बोलते. अच्छा, किती फॉलोअर्स आहे इंस्टाग्राम वर? अच्छा, पण तिथे जे रील्स करते आणि आता जे बनलेलं आहे तू बघितलंयस का गाणं? अच्छा, तू अजून पूर्ण बघितलेलंच नाहीये. ओके. आणि मुकुल तू सांग, तू याच्या आधी काय करत होतास आणि गाण्यात कास्टिंग कशी झाली? मी ऍक्च्युली लहानपणापासून बोगी बोगी आणि ते सगळं करत होते. अच्छा, 9th स्टँडर्ड. तर त्याच्या आधी खूप रियालिटी शोज केले, डीआयडी लिटिल मास्टर, झलक दिखलाजा, एक्स फॅक्टर केलं. देन स्टँडर्ड मॅन अवॉर्ड्स, पीपल चॉईस अवॉर्ड्स हे सगळं करत आलो. मी प्रधान म्हणून आम्ही त्यांचा स्टुडंट होतो, ते आता डीआयडी. अरे वा. आणि त्यांच्या सांगितलं राहिल्यामुळे बरेच मला स्टेज परफॉर्मन्स वगैरे नाट्यम सुद्धा केलं. आणि मग मॉडेलिंगच्या क्षेत्रात पदार्पण केलं. मग तेव्हा मी मिस्टर टीन इंडिया झालं 2019 मध्ये. आणि मग त्याच्यानं स्वतःचा एक शो लॉन्च केला होता फॅशन इंडस्ट्रीमध्ये, मिस्टर मॅक. तेव्हा माझा वर्ल्ड रेकॉर्ड झाला ऍज अ वर्ल्ड यंगेस्ट फीचर पोस्ट. आणि मग असंच आमच्या काही शूट्स वगैरे चालू असतात माझ्या प्रोडक्शन सोबत वगैरे. त्या टायमाला ना एक फिल्म आली होती आणि ती पोस्टपोन झाली. त्या मधला काळ मला खूप मिळाला. तेव्हा मी एक बुक लिहिली ऍक्टिंग, लीला म्हणून. ती बुक आता 150हून अधिक देशांमध्ये अवेलेबल आहे आणि त्यासाठी मला भारत भूषण मिळालं. ऍक्टिंग जर म्हणाल तर मी आणि जसं तुम्ही सांगितलं की रील आम्ही केली होती ती, आणि ती सुनील सरांना पाठवली होती. त्यांना ती आवडली आणि सांगितलं की आम्हाला हे कॅरेक्टर हवे. अच्छा, तर तुम्ही शॉर्ट लिस्ट झाल्या, तुम्हाला यायचंय आणि परफॉर्म करून आपण ट्राय करूया. आणि नक्कीच आम्ही त्यांच्या ह्याच्यात केलं, पूर्ण सांगितलं आणि त्यांना आवडलं ते आणि त्यांनी डन करून टाकला. व्हेरी नाईस सर. म्हणजे सर मी पण तुम्हाला 2 रील्स आहे माझ्या. गाण्याला डिमांड झालं पाहिजे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. गाणं काय बोलतो ते आपल्याला केलं पाहिजे नेहमी. बरोबर.
लाईमलाईट मध्ये नसतो नेहमी, मी जरा बॅकलाईट मध्ये असतो. अच्छा. आवडतं. पण बॅकलाईट मध्ये तुम्ही जे करता ते खरं तर बऱ्याच लोकांना इथे उपस्थित माहिती पण आहे, काही लोकांना माहिती पण नसेल. कॅमेराच्या त्या बाजूच्या लोकांना जरा कळू द्यात की आतापर्यंत तुमची फिल्मोग्राफी कशी राहिली. सगळ्यात आधी सगळ्यांना थँक्यू इथे आल्याबद्दल, खूप खूप आभार. मी ऍक्च्युली माझं स्टार्ट झालं होतं एक मराठी फिल्मने 2000 आय थिंक 70 पाला म्हणून माझी फिल्म आली होती मराठी. त्यामध्ये मी ऍज अ म्युझिक डायरेक्टर होतो. त्यामध्ये फर्स्ट ब्रेक माझा होता, फर्स्ट डेब्यू माझा सिंगर होता आदर्श शिंदे. अच्छा. त्यांच्याकडून मी एक गाणं केलं होतं, माझं फर्स्ट सॉन्ग होता विठ्ठला. ओके. त्या गाण्याने माझी सुरुवात झाली. मग त्याच गाण्यामध्ये मला संधी भेटली. मी ऍज अ म्हणजे जेव्हा स्वप्न बघायचो ऍज अ म्युझिक डायरेक्टर, मी कधीतरी सोनू निगमला माझं गाणं गाणार. आणि ते माझं फर्स्ट फिल्म मध्ये असं झालं की ते योगायोग झाले. सोनू निगम सरांनी माझं फर्स्ट गाणं माझ्यासाठी खूप मोठा होता. आणि ते रेकॉर्डिंग करता वेळी ते क्षण एवढा मोठा होता की मला सुचत नव्हतं का सोनू निगम सर मेरे गा रे, आणि मी एकदम